श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे दारू थोर या श्री रामदासान मनसो हे शिर्डीकर साई समर्था श्री वामन शास्त्री पुण्यवंता दास गणू सिंह वयाता तुमचे असोद्या संत हो तुम अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दास गणू मे तुमचे ताणे कठोर मधविषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते मायले का परी हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दास गणू लेखनी येथे तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचवा रसभरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करोनिया एकाग्रमन निज कल्याण व्हावया संत हेचे भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच संन्यतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध त्या संत चरित्र्यास श्रवण करा सावकाश आजवरी न कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हे चिरोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वान येथे पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव करय कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अज्ञात शत्रू धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदंताचे कल्पतरू जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोदक्षज ज्यांनी धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावोनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाल्या विषाते गोरखमचंद्र जालंधर जे क योग योगेश्वर ज्यांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती ते नामानर हरिसन्मती जनी कानो संत सकू चोका सावता कर्मुदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची येथे मी न साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्त विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा श्री गजानन साच्या या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गाईली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐका चांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला कोडा सानिध्य संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओविती मग मैरुमणी जोडिती तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथे मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी ते शेगाव सरोवरी भले गजानन कमय उदया आले जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणी तो मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर वाचा नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ सेवा होऊन याविषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे
खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणाला गुण, महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणाला गुण, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो काही तेजमान पूर्णपणे असे जाण, तेच त्याचे पाहून ते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळीच राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी. मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन, समर्थाचे जे का स्थान त्या सज्जन गडावून या देशी आले हो. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काही तरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पूर्ण समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला किरड्यात, कानी फागज करणात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. ते तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननाच्या अंगी सारे होती योगाची अवगत, त्या त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण. योगांचे अगाध महिमान त्याची सरीन कोणा, शेगाव माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी. हा उदय पावला ज्ञानराशी, पदंता ते तारावया, त्या वेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाव ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यम दिन. मठाधिपती होता तो, त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांच्या घरा. उष्ट्यापत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत कुंभाराच्या. भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत. तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बलरविवत. वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी, जयाच्या ती समर्थाची स्वारी. बसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे, करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत. हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म सळवावया. काकी गर्जून सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्न ब्रह्मेती ऐसी युक्ती उपनिषदा ठाई असे. त्यांची पटवावया खून, शीते वेचती दयाघन. त्यांचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित जाहले, आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य की यांची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही या ते देता, काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीन सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क. कृतीवरून याच्या या बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी, जगी वागती वरीवरी. ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. हा कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्नास्ता समोर पारकी तोच जाणे द्या. पतो हजारे लोक गेले, परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. हिरा गारा एका ठाई, मिसळल्या असती जगा ठाई. पारकी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्याती. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अण्णांची. त्याने ऐसे विचारिले, परी न उत्तर मिळाले. नुसतेवरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे. तेव सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी तीर, भ्रुकुटी झाली
ठाई झाली असे निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला मौनच नमस्कार केला, चित्ती संतोष पाहून या देवीदास बुवासी, सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी, अनायक बाहे तैसे देवीदासही तैसे केले, पकांनाने भरलेले पात्र आणून ठेविले, द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला, जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला, मिटक्या मारीत बसेल हो जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेमनुपजे, अवघी पकांनी एक केली आवड निवड नाही उरली, जठागरीची तृप्त केली 2 प्रहरच्या समयाला, बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण, ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी, सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुनैसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभल ते तैसाच हा ज्ञानजेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी झाला वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको धन्या पुले शेगाव, पृष्टी पाहिला योगीराव, निरीच्या हा जागीरराव, दिला हरीने जयाला, सूर्यमाद्यांनी आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरेही आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी, ऐशा भर उन्हात हा बसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात, भयन कशाचे उरले या, हा जेवला चत्तेपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता लागुनी, आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयारसे, ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले, उभयंतासी पाहून वदले ते एका सांगतो, तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगतांतरी ओतपोत भरले असे, तुम्ही आम्ही भेद तेथे नाही उरला यत्किंचित, परिव्यग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे, अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला, म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले हे वाशन ऐकता, हदोगे हर्षले तत्वता, बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य, पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका, कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी, येथे जनावरी सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात, हा ते गडूळ पाणी समर्थाना लावा वदनी, ते जनावराला गुणी योग्य आहे प्यावया, मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार वाळा घालून यामध्ये, ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा आम्हा तुम्ही, हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार, तेथे गडूळ निर्मळ वासित नीर, हे भेदन राहिले पाणी तरी तोच आहे, निर्मळ गडूळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे रूपे त्याची निसंशय, पिनाराही वेगळा त्यापासून न निराळा, ईश्वराची अगाधलीला तीन कळे या नरजन्मी, ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले, ऐसे एकता समर्थवाणी समजोगे गेले गहीवरुणी, अनन्न भावे समर्थचरणी लोळावया तयार झाले, तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी, या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी, अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया, हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविका प्रत, हीच विनवी जोडून हात ईश्वरासी दासगणू, श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ प्रथम अध्याय समाप्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री श्री गजानन महाराज की जय। श्री श्री गजानन महाराज की जय। जय गजानन।